नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये। तर ही व्हिडिओ बघण्याआधी आपला पार्ट 1 जो आलेला आहे नंदींचे मी टाकलेला आहे तो नक्कीच बघा। आता चला आपली कोणगावची फाटी वगैरे बघूया, कशी सुट्टी वगैरे होते ते नियोजन वगैरे सर्व या व्हिडिओमध्ये बघूया। आणि याबद्दल तुम्ही बघताय आपल्या कोणगावची फाटी, बिंजोडची सुंदर अशी फाटी। चला मी आता तुम्हाला समोरून देखील दाखवतो। निंबोलीचा तुम्ही हरण्या बघताय, खूप बिंजोड असा खेळलेला तुम्ही हरण्या, निंबोलीचा बिंजोड गाजवणारा हरण्या। आणि त्याच्याच बाजूला रायफल आहे बघा, कसा रायफल सुंदर आणि देखणं रूप असणारा रायफल। फिटनेस देखील बघा रायफलची कशी सुंदर आहे। समोर तुम्ही बघत आहात आपली कोणगावची सुंदर अशी फाटी। फाटीबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण की फाटीच्या त्या बाजूला आहे आपली समुद्र, छोटासा आपला समुद्र जो जातो उल्हास नदी जी जाते त्याचा एक पार्ट आहे, इथून जाते। आणि तसंच याबद्दल तुम्ही नंदी वगैरे बांधू शकता, भरपूर अशी जागा आहे आपल्या नंदी वगैरे बांधायला। याबद्दल भरपूर लांबपर्यंत झाडं वगैरे आहेत, नक्कीच चांगली अशी बैलांना सावली वगैरे भेटून जाईल तुमच्या बैलांना। याबद्दल तुम्ही बघत आहात सुंदर अशी आपली कोणगावची फाटी बघा। फाटीला एकदम लांबपर्यंत असा अंतर असलेली फाटी, भरपूर असं अंतर आहे आणि थोडीशी प्रोटेक्शन देखील आहे, म्हणजे बाजूला काटे वगैरे टाकलेले जेणेकरून पब्लिक आपल्या बैलांना त्रास वगैरे देणार नाही, म्हणून त्यासाठी काटे वगैरे टाकलेले आहेत। तर नक्की सुंदर अशी फाटी आहे, तुम्ही ते बैलांची प्रॅक्टिस वगैरे नक्की करू शकता, कारण की ही मोस्टली त्याच्यातून एका वाराला आपली फाटी आपल्याला बघायला भेटते। इथे तुम्हाला बैलांचा फेरा वगैरे टाकायचा असेल नक्की इथे तुम्हाला चान्स भेटेल। नमस्कार मामा। बोला। आपल्या बैलांची नावं रामा शेठ आणि हा कोणता सुंदर अशी गाडी पळाली आणि आज आपण गुलालाचं मानकरी झालेलो आहोत। कसा आनंद आहे? आनंद चांगला आहे आम्हाला। आज आम्हाला बराच चांगला फरक वाटला। आम्ही त्यांना सांगायला गेलो होतो काही शर्यत कॅन्सल करा, नाही म्हटले, मग तरी आम्ही खेळलो। प्रेमाची शर्यत आहे आणि प्रेमात केली आणि प्रेमात जिंकलो, कारण की बघत खूप सुंदर असा स्पीड होता आज आपल्या गाडीला। हो हो, चांगल्या अशी पळाली। आम्हाला पण 2-3 अड्ड्यापासून आज गुलाल भेटलेला आहे, जरा चांगला झाला। आणि आपलं घरचा मैदान बोलावं लागेल, कारण कोणगाव आपल्याला जवळ म्हणजे माझा घरचाच समजा, सगळं आमचे हात सगळं काही आमचंच आहे। आमचा छोटू एक आमचा छोटू आले आवडून येईल, हे बघा छोटू आलेला आवडून रामायण शरद बघासाठी आणि गुलाल देखील, हा गुलाल भेटला। भाई या बैलाबद्दल काय सांगशील? नाव काय काय सांगशील या बैलाबद्दल? आज कसा पल वगैरे वाटला? आणि कुठला आहे रुद्रा, कोणत्या गावाचा आहे? काटेमानी। ठीक आहे, चल धन्यवाद। साईडला तुम्ही बघताय सुंदर असं कॉमेंट्री वाल्यांचं स्टेज तुम्ही बघताय आणि त्याच्या बाजूला इथेच आपला धागा बघताय। धागावरून भरपूर अशी स्पेस आहे जेणेकरून आपल्या बैलांना थांबायला वगैरे भरपूर अशी स्पेस आहे। नक्कीच चांगलं असं मैदान आपल्या भरताना दिसतं, कारण आजच्या दिवसात एकच असं मैदान आहे इथं आपल्या बिंजोडचा शर्यत होता आणि एक पाडगावला आहे। तुम्ही बघत आहात बिग शॉट लक्षा, खूप बिंजोडमध्ये नाव असलेला आणि सुंदर आणि देखणं देखील रूप, कारण बघा फिटनेस देखील बघा किती सुंदर आहे। दादा नमस्कार। आपलं नाव? गणेश पाटील। आणि आपल्या लक्षाबद्दल काय सांगाल? कारण फिटनेसमध्ये देखील भरपूर सुंदर आहे आणि चांगले पेरे देखील करतोय सध्या आणि चांगल्या शर्यती देखील करतोय। लक्ष नियोजनचा आमचा नेहमी चांगलाच असतो, त्याच्याबद्दल काही विषय नाहीये। आता पण आमची गाडी जमलेली आहे, गाडी जमूनच आलोय आम्ही। आता भरलेत आम्ही, आता जाऊ आता मी। आणि पावसाळ्यामध्ये कसं असणार आहे आपल्या लक्षाचं नियोजन? पावसाळ्यामध्ये बैल घाटावरच जाईल आपला, घाटावर अजून 10 दिवस तरी 10-15 बैल पाठवणार नाही आपण। आपला खेळ चालू तोपर्यंत बैल आपला घाटावर जाणार नाही। ठीक आहे ठीक आहे दादा, चला मी तुम्हाला शुभेच्छा देतो आपल्या शर्यतीसाठी। दादा नमस्कार, आपलं नाव सांगा? माझं नाव सुमित घरत। आणि आपल्या बैलांची नाव सांगा? फायटर आणि त्याचा आणि हे 4 घेऊन आलेत ना? याचं नाव मल्हार आणि त्याचं नाव श्रावण। हा शर्यत वगैरे जमले का? हो, आताचे दोन्ही एकदमच जमलेत। दोन्ही एकदम जमलेत, काढता का? आणि काय अपेक्षा असणार आहेत आज? काय नाही, जशी रोज पळतात तशीच पळू दे एकदम, आणि गुलाल घेऊ दे। गुलाल। चला दादा तुम्हाला मी शुभेच्छा देतो शर्यतीसाठी। धन्यवाद। आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत, तुझं नाव काय? कुठलं आहे? सुरेश। आपल्या बाजूच्याच गावातला सबस्क्रायबर भेटले, कोणता बैल पट्टे तुला? श्रावण पट्टे। बघा आताशी आपण श्रावण बघितला, तो आवडते भावाला। अबो आपला व्हिडिओ बघतो, नाव काय तुझं? काय? आणि कुठला तू? कोणती बैल आवडतं तुला? ही नाव काय बैलांची नावं सांग? याचं नाव मल्हार, त्याचा
मग शर्यत झाली ना, गुलाल पण घेतला ना आज? मग कशी आज मज्जा का फुल? काय भाऊ नमस्कार, नाव काय आपलं? किरण शेलार आणि आपण आपली कोणती कोणती बैल आहेत? आहे, सावकार आहे, मल्हार आहे, देवा आहे, एक बाजी, आता एक आपलाच आहे, तो पण आमनावाला म्हणजे आपल्या घरचाच आहे. हा काय शैतानने आताशीच गुलाल घेतलेला. शैतान कुठल्या गावचा? कासना गावचा शैतान. छोटासा वासरू आहे आणि जादूला टेम्पो मध्ये टाकलेलं ना, जादूला टेम्पो मध्ये टाकलं. इथे आपले सबस्क्रायबर भेटलेलं. भाई नाव काय तुझं? माझं नाव ओमकार आलके आणि कासनेचा मी. मग आपला बैलगाड्यांचा नाद कसा काय लागला? बैलगाड्यांचा नादने माझा मित्र भाडा घेऊन येतो ना, आमच्या गावातलाच आहे प्रथमेश म्हणून. त्याचा बैल एक आहे आणि एक तलवलीचा बैल आहे. आम्ही कधी पण आमच्या पडग्याला असतो, आम्ही अजून 2-3 ठिकाणी असतो शर्ती. कधी कधी दामणगावला जातो, कधी पण ना. तुझा ब्लॉग माझा छोटा काकाचा मुलगा आहे, तो नेहमी ब्लॉग असतात त्याचा बैलांच्या शर्यतींचा, त्याला आवड आहे, तो बघत असतो का? नेहमी बघत असतो. मग आज नक्की जाऊन त्याला सांगा की बरोबर तू पण आले आपल्या चॅनलवर. असा नक्की. माझा पण चॅनल आहे ब्लॉगिंगचा, साई एकविरा क्रिएशन म्हणून. असंच फिरण्यावर आणि फिरायचे आणि ट्रॅव्हलिंगचे, परत अजून फोटोग्राफीचा माझा बिझनेस आहे, फोटोग्राफीचे पण व्हिडिओ टाकतो मी. ठीक आहे, चला धन्यवाद. तर बघा आताशीच गुलाल घेतलेला आहे पुष्पाने 7766 आणि चांगली अशी शर्यत झाली. आणि दादांशी आपण बोललो, त्याची मुलाखत देखील घेतलेली आहे. आणि या बाजूला पूर्ण सहकारी जे पण नियोजन वगैरे करतात पुष्पाचं, ते सर्व मित्रमंडळी इथे आहे. बोला गणपती बाप्पा जय. तर दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? रोहित टकले. आणि आपल्या नंदीचं नाव काय? आरिर्या. काय मग आज गुलाल वगैरे घेतला का? नाही, आज शेवटपर्यंत बैल बिंजोडला राहिला. म्हणजे तुम्ही नाव दिलेला आणि तुम्हाला जोड भेटलाच नाही का? एक गोंड्यावर नाव दिला होता. काय विषय म्हणजे नक्की काय जोड नसेल झाला, काय वाटतंय? काय नाही, आता बैल गुलालात आहे ना सध्या. आता गेल्या पिसाऱ्यामध्ये 3 बिंजोड केल्या आम्ही, एकाच दिवसात 3 केलेले का? केल्या. आणि आज आणलेला बघू काय कसं नियोजन बरं आजचं. आणि किती तरी पण आतापर्यंत आपण गुलाल घेतले असतील या सीझनला? आता हा बैल शिलवाल्यांचा आहे. हा. तर आम्ही कौसवालाही शिवराम विवाह कैलास शिवराम विवाह टाकले, हा. या आम्ही करारांनी पलवायला घेतलेला हा बैल. अच्छा, आता पुढच्या वर्षी पण करार असणार आहे का याच वर्षीच होतं? पुढच्या वर्षी पण असणार आहे. आमच्या म्हणजे मामाचा बैल आहे. अच्छा, म्हणजे काय सांगाल आपल्या बैलाबद्दल? कसा पल वगैरे कसा आहे? पल अतिशय सुंदर आहे त्याला. सुंदर आहे. आणि पुढे काय अपेक्षा असणार आहेत? भरपूर मोठ्या अपेक्षा आहेत. नक्कीच तुमची मेहनत जशी चालू आहे, तुमच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेन. धन्यवाद.